कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन बोरज धरण अखेर मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले। खेड शहराला गुरुत्वीय पद्धतीने पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालाय। मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा राहावा यासाठी खेड नगरपालिकेने तांत्रिक बाबींची पूर्तता करून धरणात पाणी साठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता। नगराध्यक्षा माधवी बुटाला तसेच सर्व नगरसेवकांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले। आता मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे प्रयत्न यशस्वी ठरल्याचं दिसून येतंय। परिणामी खेड शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून ही खेडवासियांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे। सध्या कोकणामध्ये भरमसाठ पाऊस पडतोय आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता जे खेड शहराला पाणी पुरवठा करणारे हे बोरजचं धरण आहे। ज्या धरणाचं बांधकाम हे ब्रिटिशकालीन झालेलं आहे आणि हेच ते धरण आहे की या धरणातून पूर्ण खेड शहराला पाणी पुरवठा केला जातो। इथून जो पाणी जातो तो ग्रेव्हिटीने पूर्ण खेड शहरामध्ये पोहोचलं जातं आणि हे धरण आता सुरुवातीलाच भरलेलं आहे। जे खेड शहराला प्रामुख्याने पाणी पुरवठा करणारं धरण आहे। हे धरण व्यवस्थित भरावं किंवा या धरणाकडे विशेषतः लक्ष खेड नगरपालिकेचं राहिलेलं आहे आणि खेड नगरपालिकेकडून वारंवार या ठिकाणी दखल घेतली गेली। विशेषतः खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी विशेषतः यामध्ये प्रामुख्याने लक्ष दिलेलं आहे आणि खेडवासियांकरता ही चांगली सूचना आहे की आता धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे, म्हणजे पूर्णतः पाणीसाठा या धरणामध्ये झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खेड शहरासाठी हे पाणी पुरवठा करणारं धरण आज सुखद बातमी देतोय। माझे कोकणसाठी बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी। Thank you.